हरिओम. अध्याय 6. ओवी क्रमांक 398 ते 410. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. माझं एकत्व जाणून राहणारा जो योगी सर्व भूतांच्या ठायी असलेल्या मला सेवितो, तो देह नाम इत्यादी सर्व उपाधींनी युक्त असला तरीही मत्स्वरूप झालेला असतो. जेणे ऐक्याची ये दिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तंतु एकू का स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैसी सोनी बहुवेन होती ऐसी ऐक्याचळाची स्थिती केली जेणे ना तरी वृक्षाची पाने जे तुली ते तुली रोपे नाही लाविली ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया तो पंचात्मकी सापडे मग सांग पा कैसे निपडे जो प्रतीतीचे निपाडे मजसी तुके माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचे अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जाहला आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे ऐसे बोलवरी होये ते करूये काई. अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये केवळ एक सूतच असतं त्याप्रमाणे ज्याने अद्वैत बोधाने सर्व ठिकाणी केवळ मलाच पाहिलं आहे अथवा अलंकारांचे आकार जरी पुष्कळ आहेत तरी त्याप्रमाणे सोनी पुष्कळ नाहीत अशी अचल पर्वताप्रमाणे ज्याने ऐक्य स्थिती केली आहे अथवा झाडाची जितकी पानं आहेत तितकी रोपं लावलेली नाहीत अशा अद्वैत दिवसाने ज्याच्या द्वैताची रात्र संपून पहाट झाली अशा रीतीने जो अनुभवाच्या योग्यतेने माझ्या बरोबरीचा ठरतो तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी असला तरी मग सांग बरं तो देह तादात्म्य घेऊन देहात कसा अडकून राहील. माझं सर्व व्यापकपण त्याच्या अनुभवाने कवटाळलं आहे म्हणून त्याला व्यापक असं जरी म्हटलं नाही तरी तो सहज व्यापक आहे. आता तो देहधारी जरी असला तरी तो देहाचं तादात्म्य घेत नाही अशी ही त्याची स्थिती शब्दांनी सांगण्याजोगी करता येईल काय. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. हे अर्जुना, सर्व ठिकाणी जो आपल्यासारखं पाहतो सुख अथवा दुःख हेही जो आपल्यासारखं पाहतो म्हणजे आपल्याहून भिन्न जाणत नाही तो योगी अत्यंत श्रेष्ठ अशा अवस्थेला पोचलेला आहे
असं जाणावं. म्हणून असो ते विशेषे, आपण पया सारिखे, जो चराचर देखे अखंडित. सुख दुःखादि वर्मे, का शुभाशुभे कर्मे, दोन्ही ऐसी मनोधर्मे, नेणेची जो. हे समविषम भाव, आणि कही विचित्र जे सर्व, ते मानी जैसे अवयव आपुले होती. हे एकैक काय सांगावे, जया त्रैलोक्याची आघवे, मी ऐसे स्वभावे बोधा आले. तयाही देह एकुकीर आथी, लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती, परी आम्हा ते ऐसीची प्रतीती, परब्रह्मची ह. म्हणून आपण पा विश्व देखिजे, आणि आपण विश्व होईजे, ऐसे साम्यची एक उपासिजे पांडवागा. हे तू ते बहुती प्रसंगी, आम्ही म्हणो याची लागी, जे साम्या परौती जगी प्राप्ती नाही. म्हणून त्याचं विशेष वर्णन करणं राहू दे. जो तत्ववेत्ता सर्व चराचर आपल्यासारखंच निरंतर पाहतो, सुख दुःखादी वर्मे अथवा पुण्य पापादी कर्मे अशी ही द्वंद्वे जो मनाने जाणतच नाही, हे समविषम भाव म्हणजे बरं वाईट, आणखीही सर्व निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू ह्या जसे काही आपले अवयवच आहेत असं जो समजतो, हे वेगवेगळं काय सांगावं. ज्याला सर्व त्रैलोक्यच आपण आहोत असं ज्ञान सहजच प्राप्त झालं आहे, त्यालाही एक देह आहे, आणि लोकात त्याला सुखी दुःखीही म्हणतात हे खरं आहे, परंतु आमचा अनुभव असाच आहे की तो परब्रह्म आहे. म्हणून आपल्या ठिकाणी जगत पाहावं आणि आपण जगत व्हावं, अशा एका साम्याचीच हे अर्जुना तू उपासना कर. तू समदृष्टी ठेव असं आम्ही एवढ्याच करता तुला पुष्कळ प्रसंगी म्हणत आलो, कारण साम्यापलीकडे या जगात दुसरा लाभच नाही. हरिओम.